Good morning, students. Before this period, we were on page number 30, 31 and 32. Up to this period, we have seen nearly 3 paragraphs and half proportion of the story from Unit 5, Unit 1, 1.5, his first flight. We have seen that the little bird who is little bit afraid was not leaving the place. Instead of this, he pretended to be asleep. His parents tried to motivate him, promote him, boost up the courage, but they were unable. आपण पान नंबर 32 वर आलेलो आहोत. या आजच्या तासिकेच्या वेळेपूर्वी आपण पान नंबर 32 पर्यंत असं बघितलं की हा छोटा सीगल जो 24 तास उपाशी आहे, ज्याला काहीही खायला मिळालं नाहीये, त्याच्या बांधवांनी पालकांनी आणून दिलं नाहीये, त्याने शिकार केली नाहीये, कारण तो अशा एका सुळक्यावर जमिनीवर बसलाय जिथे शिकार होणं शक्य नव्हतं. तिथे त्याला शिकार मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो उपाशी आहे. आणि त्याने ढोंग केलं. त्याची आई तोंडात माशाचा एक तुकडा घेऊन तिथपर्यंत आली, त्याच्या समोरून उडत आली. अशा ओळीपर्यंत आपण आलो होतो. मी पान नंबर 32 वर आहे. आपण ही ओळ पाहिली होती बेल वाजण्याच्या पूर्वी कालच्या तासिकेला. When she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. आपण इथपर्यंत आलो. त्याने आईच्या चोचीत असलेल्या माशाच्या तुकड्याला पाहून भुकेने व्याकुळ होऊन मुक्त अशा मोकळ्या अशा आकाशात झेप घेतली. तो पुढे सरसावला जेणेकरून त्याला त्याच्या आईच्या चोचीमधलं मासा मिळेल. विथ अ लाऊड स्क्रीम. आणि हीच ती वेळ होती की ज्या वेळेला त्याच्या पोटाने, त्याच्या भुकेने त्याचे पाय जमिनीला सोडायला भाग पाडले आणि तो त्या पोकळीमध्ये, आकाशामध्ये फेकला गेला, ओढला गेला. आणि त्याचा एक परिणाम, प्रतीक्षित क्रिया म्हणून त्याने एक जोराचा आवाज दिला. विथ अ लाऊड स्क्रीम. स्क्रीम खरं तर वेदनेने व्याकुळ होणे, विवळणे असा पण होतो. शब्दाचे डिक्शनरी मिनिंग वेगळे असतात आणि कॉन्टॅक्च्युअल मिनिंग वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे पण लक्ष द्या. He fell outwards and downwards into space. Outwards म्हणजे तो जिथे बसलाय त्याच्या पुढे, आणि डाउनवर्ड्स म्हणजे समुद्राच्याकडे, खालून. This is a monstrous terror seized him. Monstrous, राक्षसी. And his heart stood still. He could hear nothing. एका क्षणात त्याचे जमिनीवरचे पाय सुटले. मुक्त मोकळ्या अशा पोकळीमध्ये तो उडावला गेला. आई तर पुढे सरकून गेली. माशाचा तुकडा काही भेटला नाही, परंतु आता त्याला पंख फडफडण्याशिवाय पर्याय नव्हता. तुम्ही हे चित्र डोळ्यासमोर आणू शकतात. क्षणात तो वारा त्याच्यावर दबाव निर्माण करू लागला. And it only lasted a moment. जन्मतः पक्षाला उडण्याची कला अवगत असते. एका वेळेपर्यंत मात्र तो वाट पाहतो. कधी कधी भीती त्याच्यावर परिणामकारक ठरू शकते, परंतु पक्षाने जेव्हा आपले पंख फडफडायला सुरुवात केली, ही पंख पक्षाला मदत करता ते त्याला जमिनीवर पडू देत नाही. तसंच झालं. एक मिनिटापुरता प्रभाव राहिला. The next moment he felt his wings spread outwards. आता त्याचे पंख मोकळे झाले होते. The wind rushed against his bruised feathers. त्याच्या पुढच्या चेहऱ्याकडून हवेचा प्रवाह वाहत होता आणि तो पंखांवर जाऊन आदळत होता आणि निघून पण झाला.
The wind rushed against the breast feathers, then under his stomach and against his wings. शरीरावर हवेचा आघात होतोय हे त्याला कळालं. He could feel the tips of the his wings cutting through the air. आयुष्यातले पहिलं उड्डाण होतंय. आयुष्यातलं पहिलं पंखांचं फडफडणं होतंय आणि त्यामुळे पंखांना सवय नसल्यामुळे त्याला असं वाटत होतं की वारा जणू काही आपले पंख कापत आहे. He was soaring gradually downwards and outwards. आणि तो छानपैकी हळुवारपणे भरारी घेऊ लागला, खालीवर होऊ लागला. He was no longer afraid. आता त्याची भीती निघून गेली होती. अफ्रेड म्हणजे भीती, घाबरणे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची सुरुवात कठीण असते. सुरुवातीला एक छोटं पाऊल टाकावं लागतं. एक दमदार विश्वासपूर्वक पाऊल टाकलं की निसर्ग नियमाने बरोबर दुसरं पाऊल पुढे येतं. तसं या पक्षाने आकाशात झेप घेतली आणि त्याच्या पंखांनी त्याला मदत केली, उडण्यासाठी त्याला सक्षम ठेवलं, बनवलं. He just felt a bit dizzy. आणि आता तो खूपच आनंदी झाला. Then he flapped his wings once and he soared upwards. आता मात्र तो एखाद्या लहान मुलाने जशी सायकल चालवावी आणि त्यानंतर ती सतत चालवत राहावी, सराव करावा, तसा हा पक्षी जणू काही सराव करत होता. पुढे पुन्हा त्याच्या तोंडातून, चोचीतून निघालेले आवाज दिलेले आहेत. His mother scooped past him, her wings making a loud noise. त्याची आई सुद्धा त्याच्या जवळून निघून गेली. जणू काही ती त्याला शाबासकी द्यायला आली होती, जणू काही ती त्याला प्रमोट करायला आली होती. He answered her with another scream. आईने आवाजाने प्रोत्साहित केलं. छोट्या सीगलने त्याला उत्तर दिलं. Then his father flew over him screaming. दूर उभ्या असलेल्या नरपक्षाने या छोट्या सीगलच्या वडिलांनी सुद्धा त्याला आकाशात साथ दिली. जणू काही ते आई वडील त्याला पायलटिंग करत होते. He saw his two brothers and his sister flying around him, covering and banking and soaring and diving. आणि आता जणू काही ते सगळं कुटुंब एकत्रपणे आकाशामध्ये विहार करत होतं, आनंदाने उड्या मारत होतं, जसं काही त्यांचा आज सॅटरडे होता, पिकनिकचाच वेळ होता. सगळे पक्षी आनंदात होते. आणि का असू नये, एक छोटा सीगल जो जमीन सोडायला तयार नव्हता, एक छोटा सीगल जो उडायला तयार नव्हता, एक छोटा सीगल जो 24 तास उपाशी राहिला होता, आणि एक छोटा सीगल जो एका छोट्याशा माशाच्या तुकड्यासाठी म्हणून पुढे आला. आईने त्याला ललचावलं, लालच दाखवले आणि तो सीगल आता आकाशामध्ये भरारी घेत होता. Then he completely forgot that he had not always been able to fly. आता तो विसरून गेला की आपल्याला तर उडताच येत नव्हतं, आपल्याला उडायची भीती वाटत होती, उडायची इच्छाच नव्हती, हे तो विसरला. And commanded himself to dive and soar and curve. आणि आता मात्र तो अशा मस्तपैकी जसं काही सुखोई, मिराज किंवा अगदी राफेल विमान जसं हवेमध्ये कर्तब करतं, तशा पद्धतीने तो उडत होता. He was near the sea now. आता पुढचा कठीण प्रसंग होता. आकाशात उडाला, पंखांनी मदत केली, आता जमिनीवर उतरायचं होतं, समुद्राच्या पाण्यावर उतरायचं होतं. फ्लाइंग इज मोर इझी दॅन द लँडिंग असं पण म्हटलं जातं. आता जमिनीवर उतरणं हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यातल्या त्यात नव्या सीगल सारख्या या भित्रट, थोड्याशा घाबरट, थोड्याशा स्वतःवर विश्वास नसलेल्या सीगलला हे थोडस जडच जाणार. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw vast green sea beneath him. इथे आपल्याला adjective दिसतंय. With little riders moving over it, and he turned his big sideways and caught amusedly. आणि आता आनंदाने तो चोच पण पाण्यामध्ये मारायला लागला. His parents and his brothers and sisters had landed on the green flooring ahead of him. बाजूच्या हिरवळीवर याचे बांधव, याचे परिवारातले सदस्य
केव्हा सुखरूपपणे उतरले होते. सरावाने जमिनीवर उतरणं त्यांना सहज शक्य झालं होतं. आता वेळ होती या छोट्या सीगलची. He dropped his legs to stand on the green sea. आता हे छोटा सीगल ही कृती करण्यापूर्वी जमिनीवर आधीच उतरलेले त्याचे बांधव त्याला आवाज देत होते. आपण या दोन ओळी पुन्हा पाहणार आहे. पान नंबर 33 वरचा शेवटचा परिच्छेद आहे. पहिली ओळ मी पुन्हा वाचतोय. His parents and his brothers and sisters had landed on the green flooring ahead of him. ते अगोदरच येऊन पोहोचले. They were beckoning him. ते जणू काही त्याला सांगत होते, जमेल तुला, व्हेरी गुड, यस यू कॅन डू इट. ते जणू काही त्याला सिग्नल देत होते की इकडे उतर, इकडे जमीन चांगली आहे. They might have giving signal. That is the meaning of beckoning. Calling him shrilly. मोठमोठ्याने, श्रीली, कर्कशपणे मोठ्याने आवाज देऊन त्याला सांगत होते, इकडे इकडे इकडे, बरोबर बरोबर. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. It screamed with flight and attempted to rise again, flapping his wings. दोघं पाय समुद्राच्या पाण्याला स्पर्शून गेले. त्याने काही गुरुत्वाकर्षणाचा नियम, गतीचा नियम तर काही शिकला नव्हता, पण पाण्याचा झटका त्याला बसला. हा प्रवाहित असलेल्या वाऱ्याच्या भागामध्ये असलेला पक्षी जेव्हा पाण्याच्या संपर्कात आला तेव्हा पाण्याचा प्रभाव, पाण्याचा धक्का त्याला लागला आणि त्याला असं वाटलं पुन्हा आपण एकदा उडून जावं, म्हणून त्याने पुन्हा पंखांना फडफड करायला सुरुवात केली. बट ही वॉज टायर्ड. आता मात्र तो थकला होता. वीक विथ हंगर. 24 तास त्याने काही खाल्लं नव्हतं. जणू काही त्याचं व्रत झालं होतं, उपवास झाला होता, त्याला उपवास लागून चालला होता आणि भुकेने व्याकुळ झालेला होता. ही कुड नॉट राईज. तो उड्डाण करू शकला नाही, उडू शकला नाही. एक्झॉस्टेड. पूर्णपणे थकून गेलेला होता. तुम्ही मुलं भरपूर वेळ म्हणजे दिवसभर जवळपास मोबाईल जेव्हा वापरत राहता ना तेव्हा बॅटरी एक्झॉस्टेड होते. हा शब्द तुम्हाला मोबाईल मध्ये दिसतो, एक्झॉस्टेड. दमली ती बॅटरी. आता किती वेळ सपोर्ट करणार तुम्हाला. तसं हा सुद्धा दमला होता, थकला होता. पोटात अन्न नव्हतं, आनंदाने पोट भरलं होतं, परंतु ते ऊर्जा देऊ शकत नव्हतं. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea and then his belly touched. Belly, पोट. तो उतरला पाण्यामध्ये. आता त्याला पाण्यामध्ये उतरण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याच्या पोटाला पाण्याचा स्पर्श झाला आणि तो पाण्यावर हळूहळू स्थिरावू लागला. हाही अनुभव पक्षासाठी खूप नवीन होता. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. एकदा पाण्याचा स्पर्श पोटाला झाला, आता त्याचं पाण्यात धसणं, घसरणं किंवा खुसरकत जाणं थांबलं. He was floating on it. आणि आता तो हलका हलका त्या पाण्यावर तरंगत होता. And around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. आता त्याच्या परिवारातले सगळे जण त्याला सांगत होते, जणू काही ब्रेहो, व्हेरी गुड, यू हॅव डन इट, यस, अशा. आणि प्रत्येकाच्या चोचीमध्ये डॉगफिशचे तुकडे होते, जणू काही की ते त्याला गिफ्ट देत होते. पहिल्या प्रयत्नानंतर त्याचं कौतुक करत होते. आयएनजी प्रत्यय असलेले जे याला आपण V4 म्हणतो व्याकरणाच्या भाषेत, त्याला लक्ष ठेवा पुस्तकात. स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉगफिश. स्क्रॅप्स, तुकडे, ओबडधोबड. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाइट. आणि अशा रीतीने या पक्षाने त्याच्या आयुष्यातलं पहिलं उड्डाण केलं, उडायला सुरुवात केली. मित्रांनो, ही एक मोटिवेटिंग किंवा प्रेरणा देणारी गोष्ट. आयुष्यात अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला सुरुवातीला खूप कठीण वाटतात. तुमचा अनुभव आहे की सायकल चालवणं तुम्हाला खूप कठीण होतं, गाडी चालवणं खूप कठीण होतं, आणि एकदा तुम्हाला ते सरावाने जमायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही माहीर होऊन जाता. तसं हा पक्षी ते सिम्बॉलिक आहे. ही गोष्ट सिम्बॉलिक आहे की कोणतीही गोष्ट करायची असेल तर सगळ्यात अगोदर आपले आईवडील आपल्याला मदत करतात. प्रयत्न आपल्यालाच करावे लागणार आहे. फार थोडा काळ ते आपल्यासाठी आयतं आणून देऊ शकतात. त्यानंतर जे काही करायचंय ते आपल्याला करावं लागेल. तुम्ही हा व्हिडिओ पहा
तुम्ही याच्या अगोदरचेही दोघं व्हिडिओ पहा, बारकाईने पहा, पुस्तक समोर ठेवा, ओळीवर लक्ष ठेवा. तुम्हाला काही अडचण आली तर मला पर्सनल कॉल करा, व्हिडिओ लाईक करा आणि जरा वाचन करा. या पाठाच्या पान नंबर 34-35 याच्यावरचे एक्सरसाइज आपण पुढच्या तासिकेला घेऊ. आता पुढची तासिकेला आपण एक कविता पण शिकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही घरून येताना पुढची कविता वाचून या.